Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Environmental Management lecture number 2. In this lecture, we are going to discuss about the relationship between environment and ecosystem. Already we know that environment is a broad concept. In this concept, we study about the number of factors which are present in the environment. In environment, different factors are present, and these are nothing but the biotic, abiotic, natural factors, artificial factors, all these factors which are present in the environment. Environment is nothing but the condition in the सराउंडिंग म्हणजे आपल्या सभोवतालची जी काही कंडिशन असणार आहे त्याला आपण काय म्हणतो, एन्व्हायरमेंट म्हणतो. आणि ही एन्व्हायरमेंट जी असणार आहे ती एन्व्हायरमेंट ही वेगवेगळ्या फॅक्टर पासून फॉर्म झाली आहे. त्याच्यामध्ये मेनली जर आपण बघितलं तर बायोटिक, अबायोटिक फॅक्टर्स प्रेझेंट आहेत. अँड when we observe the definition of environment, then environment means a physical, chemical and biological factors affecting living organism in any possible way is called environment. जर environment ची डेफिनेशन आपण बघितली तर एन्व्हायरमेंटच्या डेफिनेशन मध्ये आपण काय सांगू शकतो, तर एन्व्हायरमेंट म्हणजे काय आहे तर फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स, म्हणजे जे काही फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल फॅक्टर जे प्रेझेंट असणार आहे, दीज फॅक्टर्स अफेक्टिंग on living organism in any possible way is called environment. म्हणजे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर जे काही त्या फॅक्टरचा जो काही इफेक्ट त्याच्यावरती होणार आहे, ऑल दीज फॅक्टर्स which are affecting on the living organism in any possible way. कोणत्याही पॉसिबल वेनी ह्या सगळ्या फॅक्टरचा इफेक्ट हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती होतो आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, एन्व्हायरमेंट म्हणतो. देन देर आर मेनली टू टाइप्स ऑफ द एन्व्हायरमेंट. दोन टाइपचे एन्व्हायरमेंट आहेत अँड दीज आर नथिंग बट द नॅचरल एन्व्हायरमेंट अँड आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. जर आपण बघितलं तर एन्व्हायरमेंट ही दोन प्रकारची एन्व्हायरमेंट आपल्याला पाहायला मिळते, नॅचरल एन्व्हायरमेंट अँड आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. Natural environment include atmosphere, land, water, then the air, then living organism, all these factors which are included in the natural environment. जर आपण नॅचरल एन्व्हायरमेंटचा विचार केला तर नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये एअर येणार आहे, ऍटमॉस्फिअर म्हणजे आपल्या सभोवतालचं वातावरण जे आहे ते येईल, लँड म्हणजे जे काही जमीन आहे, वॉटर आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, या प्रत्येक ठिकाणी राहणारे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत हे सगळे मिळून नॅचरल एन्व्हायरमेंट फॉर्म होते. आणि ह्या नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट असलेले हे सगळे जे फॅक्टर्स असणार आहेत, देर इज अ इंटरॅक्शन बिटवीन दीज फॅक्टर्स. या सगळ्या फॅक्टर मध्ये काय होईल, इंटरॅक्शन होणार. ॲज वेल ॲज द आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट, जी काही आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट जे असेल, दिस आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट विच अफेक्ट ऑन द नॅचरल एन्व्हायरमेंट डायरेक्टली और इनडायरेक्टली. म्हणजेच जी काही आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट आहे ती आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटचा इफेक्ट पण नॅचरल एन्व्हायरमेंट वरती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली होणार. आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट ही मॅनमेड असेल पण नॅचरल एन्व्हायरमेंट ही प्लॅनेट वरती हळूहळू इन द कोर्स ऑफ इव्होल्युशन हळूहळू ही एन्व्हायरमेंट काय झालेली आहे, डेव्हलप होत गेलेली आहे. देन व्हेन वी ऑब्झर्व द एन्व्हायरमेंट, इन द एन्व्हायरमेंट टू मेन फॅक्टर्स आर प्रेझेंट and these are nothing but the biotic factors and abiotic factors. These are the two basic factors of the environment. When we study the definition of ecology, already we discussed about the definition of ecology and ecosystem. Ecology means काय असेल तर ecology is the branch of science which deals with the study of interaction between biotic and abiotic components present in the environment. म्हणजे इकॉलॉजी ही सायन्सची एक ब्रांच आहे की ज्या ब्रांच मध्ये आपण कशाचा स्टडी करणार आहोत तर इंटरॅक्शन बिटवीन द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स
विच आर प्रेझेंट इन द एन्व्हायरमेंट. म्हणजे आपण सुरुवातीला जे काही नॅचरल एन्व्हायरमेंट डिस्कस केली त्या नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट असलेले जे वेगवेगळे फॅक्टर्स प्रेझेंट असणार आहेत, बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. तर बायोटिक फॅक्टर म्हणजे त्याच्यामध्ये सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम येतील. अबायोटिक फॅक्टर म्हणजे वॉटर असेल, सॉइल असेल, एअर असेल. या बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर मध्ये इंटरॅक्शन होते आणि त्याचा स्टडी हा इकॉलॉजी मध्ये केला जातो. अँड फॉर द स्टडी ऑफ दिस इकॉलॉजी a basic unit, a basic functional unit is used, and this is nothing but the ecosystem. त्याला आपण काय म्हणतो? इकोसिस्टीम म्हणतो. ऑलरेडी वी स्टडी द डिफरंट इकोसिस्टीम्स. द इकोसिस्टीम मध्ये जर आपण बघितलं, फॉर एक्झाम्पल जर आपण एक इकोसिस्टीम कन्सिडर केली, पॉन्ड. स्मॉल पॉन्ड इज वन ऑफ द इकोसिस्टीम. स्मॉल पॉन्ड, एखादा छोटासा तलाव जर आपण कन्सिडर केला तर ती एक इकोसिस्टीम आहे. And largest ecosystem is nothing but the earth. जर अर्थ आपण कन्सिडर केली, पूर्ण हा प्लॅनेट कन्सिडर केली, तर ही सगळ्यात मोठी इकोसिस्टीम आहे की त्याच्यामध्ये नंबर ऑफ इकोसिस्टीम प्रेझेंट असते. म्हणजे स्मॉल पॉन्ड ही एक इकोसिस्टीम आहे, रिव्हर इकोसिस्टीम आहे, त्यानंतर द फॉरेस्ट ही एक इकोसिस्टीम आहे, ग्रासलँड ही इकोसिस्टीम आहे, त्यानंतर मरीन वॉटर मधली इकोसिस्टीम असेल. म्हणजे अशा डिफरंट इकोसिस्टीम प्रेझेंट असतील आणि या सगळ्या इकोसिस्टीम मिळून एक सगळ्यात मोठी इकोसिस्टीम म्हणजे काय असेल? अर्थ. अर्थ इज लार्जेस्ट इकोसिस्टीम. देन whenever you observe this ecosystem, these ecosystems which play very important role, because in this ecosystem we observe the different mineral cycles. वेगवेगळे आपण मिनरल सायकल्स बघतो. नेचर मध्ये आपण डिफरंट नॅचरल सायकल्स बघतो. अँड दीज नॅचरल सायकल्स, मिनरल सायकल्स which play very important role to balance the environment. एन्व्हायरमेंट बॅलन्स ठेवण्यासाठी या सगळ्या नॅचरल सायकलचा इम्पॉर्टंट रोल असेल. मीन्स एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज मेंटेन बाय नॅचरल सायकल्स लाईक वॉटर सायकल असेल, देन द अदर मिनरल सायकल्स असतील, देन गॅसियस सायकल्स मध्ये जर आपण बघितलं तर नायट्रोजन सायकल आहे, ऑक्सिजन सायकल आहे. ऑल दीज सायकल्स विच प्ले इम्पॉर्टंट रोल टू मेंटेन द एन्व्हायरमेंटल बॅलन्स. म्हणजे एन्व्हायरमेंटचा बॅलन्स जर मेंटेन करायचा असेल तर या नॅचरल सायकलचा इम्पॉर्टंट रोल आहे. म्हणजे वॉटर सायकल असेल तर जर समजा आपण वॉटर सायकल बघितली तर जे काही समुद्राचं पाणी असेल त्याची वाफ होणार आहे आणि ती वाफ परत ऍटमॉस्फिअर मध्ये जाणार आहे, तिच्यापासून परत क्लाउड्स फॉर्म होतील, ढग फॉर्म होतील, परत त्याच्यापासून रेनफॉल होणार. अँड देन दिस वॉटर विच इज अवेलेबल टू द प्लांट्स, प्लांट्सला अवेलेबल होईल, परत प्लांटची ग्रोथ होणार आहे, प्लांट्स काय करणार आहेत? फूड मटेरियल तयार करतील. म्हणजे या सगळ्या सायकल्स इम्पॉर्टंट आहेत. जसं आपण बघतो एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची म्हणजे प्लांट असतील, ॲनिमल्स असतील, यांची डेथ झाल्यानंतर त्यांची जी डेड बॉडी आहे त्याचं डिकम्पोजिशन करण्याचं काम हे बॅक्टेरिया आणि फंजाई करतात. आणि बॅक्टेरिया आणि फंजाईनी त्याचं डिकम्पोजिशन केल्यानंतर त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले जे मिनरल्स असतील ते परत नेचरमध्ये रिलीज केले जातील. दे आर अगेन एंटर इन टू द मिनरल सायकल अँड देन दे आर अगेन अवेलेबल टू अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे बाकीच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमना परत हे मिनरल्स काय होतील? अवेलेबल होतील. म्हणजेच ह्या मिनरल सायकल ज्या असणार आहेत, नॅचरल सायकल ज्या असतील, गॅसियस सायकल ज्या असणार आहेत, दीज play very important role for the environmental balance, as well as different food chains which also maintain the environmental balance. म्हणजे ज्या काही डिफरंट फूड चेन्स आहेत, म्हणजे आपण जर बघितलं लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं तर राईस फील्ड मधली आपण फूड चेन बघितली होती, तशा फॉरेस्ट मध्ये पण डिफरंट फूड चेन्स असतील. अशा डिफरंट फूड चेन्स एकत्र आल्यानंतर त्या इंटरकनेक्टेड होऊन त्याच्यापासून फूड वेब फॉर्म. आणि ह्या फूड चेन सुद्धा काय करणार आहेत? एन्व्हायरमेंट मधला बॅलन्स मेंटेन करतात. कारण फूड चेन मध्ये आपण बघतो प्रोड्युसर्स हे फूड मटेरियल तयार करतील, या प्रोड्युसर्सला कन्झ्युम करणारे हे प्रायमरी कन्झ्युमर्स असतील, प्रायमरी कन्झ्युमर्सला खाणारे जे असणार आहेत ते सेकंडरी कन्झ्युमर्स आहेत, सेकंडरी कन्झ्युमर्स वरती डिपेंड असलेले टर्शरी कन्झ्युमर्स आहेत. अँड
all these primary, secondary, tertiary consumers and producers, after their death, their decaying and decomposition which is carried out with the help of decomposers. आणि आपण कोणतीही फूड चेन बघितली तर त्याच्यामध्ये प्रोड्युसर्स असणार आहेत, कन्झ्युमर्स असतील, डिकम्पोजर्स असतील आणि ह्या सगळ्यांचं काय असणार आहे तर एक या फूड चेनचा एक बॅलन्स असेल. सपोज एखादा जरी ट्रॉफिक लेवलचे जर ऑर्गॅनिझमचा नंबर हा कमी झाला किंवा वाढला तर टोटल फूड चेन ही काय होते डिस्टर्ब होते, ती इकोसिस्टीम ही काय होणार आहे डिस्टर्ब होणार आहे. आणि त्यामुळं आपण काय म्हणतोय तर ही फूड चेन जे असणार आहे दीज फूड चेन्स विच ऑल्सो प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू मेंटेन द एन्व्हायरमेंटल बॅलन्स. देन already we know that all these the natural the products which are available from the nature means number of things which are available from the nature. आणि म्हणजेच आपण जर बघितलं की ह्युमन बिंग हा डायरेक्टली इनडायरेक्टली नेचर वरती डिपेंड आहे टू फुलफिल इट्स बेसिक रिक्वायरमेंट. त्याच्या ज्या काही बेसिक रिक्वायरमेंट आहेत, बेसिक नीड्स आहेत त्या फुलफिल करण्यासाठी तो नेचर वरती डिपेंड आहे. आणि हे जे काही नेचर असणार आहे या प्लॅनेट वरती अवेलेबल असलेले डिफरंट प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, डिफरंट मिनरल्स आहेत, ऑल दीज कंपोनंट विच इज नॉट अवर अँसेस्ट्रल प्रॉपर्टी. म्हणजे ही आपली अँसेस्ट्रल प्रॉपर्टी नाहीये, बट दिस नेचर विच प्रोव्हाइड द न्यूट्रिएंट्स और विच provide the needs or fulfill the needs of each and every living organism. म्हणजे नेचर काय करणार आहे तर प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या ज्या काही नीड्स असतील त्या फुलफिल करणार आहे. सो इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू कॉन्झर्व द नेचर, टू कॉन्झर्व द एन्व्हायरमेंट. म्हणजे ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, प्रत्येक ह्युमन बिंगची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण काय केलं पाहिजे, हे नेचर जे आहे, हे एन्व्हायरमेंट जे आहे ते एन्व्हायरमेंट कॉन्झर्व केलं पाहिजे, त्याला डिस्टर्बन्स करता कामा नये, त्याचं प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे, प्रिझर्व करणं गरजेचं आहे. ड्यू टू विच ऑल दीज थिंग्स विच आर प्रेझेंट इन द नेचर विच आर अवेलेबल फॉर आवर फ्युचर जनरेशन. म्हणजेच ज्या काही नेचर मधल्या वेगवेगळे प्रॉडक्ट्स असतील, वेगवेगळ्या ज्या रॉ मटेरियल आहे विच इज एसेन्शियल फॉर द प्रोडक्शन ऑफ डिफरंट थिंग्स, त्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या फ्युचर जनरेशनसाठी अवेलेबल होते. कंटिन्युअसली जर आपण काय केलं तर ह्या कंटिन्युअसली या नेचर मधल्या थिंग्स आपण वापरत गेलो तर आपल्या फ्युचर जनरेशनसाठी आपण ही सगळी एन्व्हायरमेंटल कंडिशन डिस्टर्ब करणार आहोत आणि हा पूर्ण एन्व्हायरमेंट मधला बॅलन्स काय होणार नाही, मेंटेन होणार नाही. एन्व्हायरमेंट मधला बॅलन्स पूर्णपणे डिस्टर्ब होईल. सो इट इज द ड्युटी ऑफ ईच अँड एव्हरी ह्युमन बिंग टू कॉन्झर्व द एन्व्हायरमेंट. देन नेक्स्ट पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत विच इज नथिंग बट द एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. आता एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन जर आपण बघितलं तर एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन मध्ये जर आपण एन्व्हायरमेंटचं कॉन्झर्वेशन केलं नाही तर त्याचा इफेक्ट हा पूर्णपणे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती होणार आहे, नेचर वरती होणार आहे. आणि त्यामुळं पूर्ण काय होईल तर नेचर मधल्या डिफरंट फॅक्टर जे असणार आहेत ते डिस्टर्ब होतील अँड ड्यू टू विच देर इज ए पोल्युशन और अदर इम्बॅलन्स एन्व्हायरमेंट डेव्हलप होऊ शकते. आता याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणू शकतो की ह्युमन एक्झिस्टन्स इज इम्पॉसिबल विदाउट एक्झिस्टन्स ऑफ नेचर. म्हणजेच आपल्याला हे माहिती आहे की ह्युमन एक्झिस्टन्स इज इम्पॉसिबल, ह्युमनचा एक्झिस्टन्स हा इम्पॉसिबल आहे विदाउट एक्झिस्टन्स ऑफ नेचर. नेचर शिवाय ह्युमन बिंग हा सर्वाइव्हच होऊ शकणार नाही आणि त्यामुळं त्या एन्व्हायरमेंटचं, नेचरचं प्रोटेक्शन करणं ही ह्युमन बिंगची फर्स्ट काय असणार आहे रिस्पॉन्सिबिलिटी. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द एन्व्हायरमेंट. आता ह्या एन्व्हायरमेंट वरती कोणकोणत्या फॅक्टरचा इफेक्ट होईल. देर आर टू मेन फॅक्टर्स विच अफेक्ट ऑन द एन्व्हायरमेंट अँड दीज आर नथिंग बट द नॅचरल फॅक्टर्स अँड मॅन मेड फॅक्टर्स.
फर्स्ट वी डिस्कस अबाउट द नॅचरल फॅक्टर्स. आता नॅचरल फॅक्टर्स मध्ये जर आपण बघितलं, नंबर ऑफ नॅचरल कॅलॅमिटीज होणार आहेत की ज्याचा इफेक्ट हा एन्व्हायरमेंट वरती होतो. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं, अर्थक्वेक आहे. अर्थक्वेक म्हणजेच भूकंप आहे की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ थिंग्स या काय होतात, जमिनीमध्ये गाडल्या जातात. म्हणजेच याचा इफेक्ट हा एन्व्हायरमेंट वरती होतो. देन फ्लड म्हणजेच पूर असेल, महापूर असेल. त्याचबरोबर ड्रॉट आहे, दुष्काळ पडला. जर ड्रॉट कंडिशन डेव्हलप झाली, इट ऑल्सो अफेक्ट ऑन द एन्व्हायरमेंट. देन सायक्लोन आहे, चक्रीवादळ असेल, स्टॉर्म असेल, वादळ असेल. त्याचबरोबर व्होल्कॅनिक इरप्शन असेल, व्होल्कॅनिक इरप्शन्स असतील म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक झाला तरी त्याचा इफेक्ट पण एन्व्हायरमेंट वरती होणार आहे. त्याचबरोबर लँडस्लाइड्स असतील. अशा डिफरंट नेचरमध्ये होणाऱ्या अशा डिफरंट थिंग्स आहेत की ज्याचा इफेक्ट हा एन्व्हायरमेंट वरती होणार आहे. मीन्स दीज आर द नॅचरल कॅलॅमिटीज विच अफेक्ट ऑन द एन्व्हायरमेंट. त्याचा इफेक्ट हा एन्व्हायरमेंट वरती होणार. म्हणजेच बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स ऑफ एन्व्हायरमेंट वरती त्याचा इफेक्ट होणार आहे. त्यामुळे एन्व्हायरमेंट काय होते, डिस्टर्ब होते. जसा नॅचरल फॅक्टरचा इफेक्ट हा एन्व्हायरमेंट वरती होतो, तसा मॅनमेड फॅक्टरचा पण इफेक्ट एन्व्हायरमेंट वरती होतो. अँड दीज मॅनमेड फॅक्टर्स विच आर नथिंग बट द फर्स्ट वन विच इज डिफॉरेस्टेशन. means to fulfill the needs of human being, continuously human being carried out the deforestation. म्हणजे जर आपण बघितलं, ह्युमन बिंगनी काय केलेलं आहे तर स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी जे काही इंडस्ट्रियलायझेशन करायचं, त्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे, वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी लागणारे जे काही रॉ मटेरियल आहे त्याच्यासाठी ह्युमन बिंगनी कंटिन्युअसली डिफॉरेस्टेशन केलेलं आहे, जंगल तोड केलेली आहे. पण जेवढ्या प्रमाणात जंगल तोड केली तेवढ्या प्रमाणामध्ये रिफॉरेस्ट्रेशन केलेलं नाही, प्लांटेशन केलेलं नाही. आणि त्याचा इफेक्ट काय व्हायला लागलेला आहे तर एन्व्हायरमेंट वरती होतोय. म्हणजेच एन्व्हायरमेंटचा बॅलन्स हा काय व्हायला लागलेला आहे, डिस्टर्ब व्हायला लागले, इम्बॅलन्स व्हायला लागले. त्यानंतर पॉप्युलेशन एक्सप्लोजन. म्हणजे जर आपण बघितलं, लोकसंख्येचा इतका उद्रेक झालाय, लोकसंख्येची वाढ इतकी झाली की जेवढं क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाच्या मानानं काय झालेलं आहे, भरपूर प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे. आणि जेवढी लोकसंख्या वाढलेली आहे तेवढ्या प्रमाणात त्यांच्या बेसिक नीड फुलफिल करण्यासाठी नेचरचं डिस्ट्रक्शन व्हायला लागले, डिफॉरेस्टेशन व्हायला लागले, अर्बनायझेशन व्हायला लागले. आणि त्यामुळं एन्व्हायरमेंटचा बॅलन्स काय व्हायला लागलेला आहे, डिस्टर्ब व्हायला लागलेला. देन द नेक्स्ट आहे ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ द नॅचरल रिसोर्सेस. जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचा आपण अतिशय भरपूर प्रमाणात इतका वापर केलेला आहे, प्रमाणापेक्षा जास्त आपण वापर केलेला आहे. आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी ह्युमन बिंगनी स्वतःच्या स्वार्थासाठी भरपूर प्रमाणात काय केलं, नॅचरल रिसोर्सचा कंटिन्युअसली यूज केलेला आहे. अँड इट ऑल्सो अफेक्ट ऑन द एन्व्हायरमेंट. देन इंडस्ट्रियलायझेशन. म्हणजे वेगवेगळ्या इंडस्ट्रीजचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी तिथं डिफॉरेस्ट्रेशन केलेलं आहे. आणि जेव्हा इंडस्ट्रियलायझेशन केलं जातं त्या इंडस्ट्रीमध्ये जे वेगवेगळे प्रॉडक्ट्स फॉर्म केले जातात त्यावेळी त्या इंडस्ट्रीमधून रिलीज होणारे जे काही स्मोक असेल, सूट असेल, त्याचबरोबर जे जे आपण जे बघतो की पोल्युटेड वॉटर असेल, ऑल दीज आर ऑल्सो अफेक्ट ऑन द एन्व्हायरमेंट अँड ड्यू टू विच देर इज ए मेजर प्रॉब्लेम विच इज अराइज. दिस इज नथिंग बट द पोल्युशन. म्हणजे पोल्युशनचा प्रॉब्लेम, जे काही प्रदूषण आपण म्हणतो की ते प्रदूषण व्हायला लागले. कारण प्रॉपर जे काही रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले पाहिजेत इंडस्ट्रीजनी, ते इंडस्ट्रीज हे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करत नाही. आणि त्यामुळं काय होतं तर या इंडस्ट्रियलायझेशनचा इफेक्ट हा एन्व्हायरमेंट वरती होणार. देन ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर मध्ये जर आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की जंगल तोड करून आपण काय केलेलं आहे तर तिथं शेती केलेली आहे. ऍग्रिकल्चर एरियासाठी ते आपण फॉरेस्ट एरिया यूज केलेला आहे. त्यामुळं लँडस्लाइड सारखे आपण प्रॉब्लेम बघू शकतो. त्याचबरोबर आपण बघू शकतो की ऍग्रिकल्चरसाठी जास्त प्रोडक्शन आपल्याला मिळवण्यासाठी आपण काय करतो, त्याच्यामध्ये केमिकल फर्टिलायझर वापरतोय. आपण वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्टिसाइड्स, देन फंजीसाइड, बॅक्टेरियासाइड्स आपण वापरतोय, विडीसाइड्स वापरतो. आणि त्याचा इफेक्ट हा तिथं
त्या सॉइल वरती होणार आहे, सॉइलचं पोल्युशन होईल. त्याचबरोबर जेव्हा फ्लड कंडिशन डेव्हलप होते त्यावेळी या सॉइल मध्ये प्रेझेंट असलेले हार्मफुल जे काही ऍग्रिकल्चर जे आपण म्हणतो जे वेगवेगळे केमिकल्स आहेत, ऍग्रोकेमिकल जे असतील, दीज ऍग्रोकेमिकल्स ऑल्सो they mix in the water and they also affect on the aquatic ecosystem. Aquatic ecosystem वर त्याचा इफेक्ट होणार आहे. बाकीच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती हे केमिकल्स त्यांच्या बॉडीमध्ये जाणार आहेत अँड विच आर रिस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस द नंबर ऑफ डिसीजेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. देन अर्बनायझेशन मीन्स जर आपण बघितलं जे काही नेचर आहे ते नेचर डिस्ट्रक्ट करून आपण तिथं मोठ्या मोठ्या सिटीज आपण काय केलेल्या आहेत, सिटीज असतील, इंडस्ट्रीज असतील, तिथं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि त्यामुळं काय झालेलं आहे, डिफॉरेस्टेशन झालं आणि त्याचा अर्बनायझेशनचा इफेक्ट सुद्धा कशावरती झाला, नेचरवरती झाला. अर्बनायझेशन मुळे ज्या सिटीज मधलं जे काही वेस्ट आहे ते डायरेक्टली हे वॉटर बॉडीज मध्ये मिक्स होतं आणि त्याचा इफेक्ट हा वॉटर पोल्युशन होतो. कारण त्याचं प्रॉपर जे काही त्याच्यामधले हार्मफुल कंपोनंट सेपरेट करून ते वॉटर प्रॉपरली रिलीज न केल्यामुळं इट ऑल्सो अफेक्ट ऑन द नेचरवरती त्याचा इफेक्ट होतो. देन द मायनिंग म्हणजेच आपण बघतो खाणकाम. दिस मायनिंग विच ऑल्सो अफेक्ट ऑन द एन्व्हायरमेंट, याचा सुद्धा इफेक्ट हा एन्व्हायरमेंट वरती होणार आहे. सो ऑल these factors, man-made factors आहेत, all these man-made factors which affect on the environment. And in this way, these natural factors and man-made factors which affect on the environment. तर nowadays we observe that due to all these factors, the environmental balance is disturbed and number of problems which arise in the environment, and these are nothing but the one of the major problem which is nothing but the pollution. त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम आपण बघतोय तो म्हणजे पोल्युशन. देन व्हॉट इज द एन्व्हायरमेंटल पोल्युशन. आता एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणजे काय, तर unnecessary and unacceptable change in the surrounding environment due to natural events or human activities is called as environmental pollution. एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणजे काय, तर अननेसेसरी म्हणजे गरज नसताना, अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल म्हणजे जे चेंजेस ऍक्सेप्टच करू शकत नाही असे अनएक्सेप्टेबल अँड अननेसेसरी चेंज इन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट म्हणजे सभोवतालच्या वातावरणामध्ये अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल चेंजेस होणार आहेत ड्यू टू नॅचरल इव्हेंट्स ऑर ह्युमन ऍक्टिव्हिटीज. म्हणजेच नेचरमध्ये होणारे जे काही नॅचरल इव्हेंट्स असतील त्यामुळं, त्याचबरोबर ह्युमन बिंगच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, मॅनमेड ऍक्टिव्हिटीज आहेत, याच्यामुळं सभोवतालच्या वातावरणामध्ये अनएक्सेप्टेबल अँड अननेसेसरी असे चेंजेस होतील आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणतो. किंवा आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशनची डेफिनेशन अशी करू शकतो, डायरेक्ट और इनडायरेक्ट changes in physical, chemical and biological properties of air, water and soil which will harmful to the human and other living being is environmental pollution. Environmental pollution म्हणजे काय, तर डायरेक्ट और इनडायरेक्ट चेंजेस इन फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एअर, वॉटर अँड सॉइल. म्हणजे जे एअर आहे त्याचबरोबर म्हणजे हवा असेल, हवेमध्ये, वॉटरमध्ये, पाण्यामध्ये, त्याचबरोबर सॉइलमध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट चेंजेस होणार आहे. आणि ह्या सॉइल, वॉटर आणि एअर याच्या फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज मध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट चेंजेस होतील आणि हे जे काही चेंजेस ह्या एअर, वॉटर आणि सॉइल मध्ये हे जे काही फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल चेंजेस होणार आहेत ते जे चेंजेस होणार आहेत त्याचा इफेक्ट हा तिथं प्रेझेंट असलेल्या लिव्हिंग बिंग्स वरती होईल, ह्युमन बिंग वरती होणार आहे. मीन्स ऑल दीज चेंजेस विच विल हार्मफुल टू द ह्युमन. म्हणजे हे जे काही चेंजेस होणार आहेत ते
ह्युमन बिंगला तर घातक आहेतच, पण ह्युमन बिंग बरोबर बाकीच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमना पण ते कसे आहेत, हार्मफुल आहेत. अँड दिस इज कॉल्ड एज एन्व्हायरमेंटल पोल्युशन. त्यालाच आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणतो. द नंबर ऑफ factors or the number of things which are responsible for this environmental pollution, and these are nothing but the deforestation, then the industrialization, urbanization, then the mining, then also the construction, then road construction असेल, then the dam constructions असतील, then vehicles असतील. All these are the affect on the environment, and due to all these factors there is a environmental pollution. There are different types of the pollution. म्हणजे जर आपण बघितले पोल्युशनचे टाइप्स, जर आपण बघितले एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, देन थर्मल पोल्युशन अँड साऊंड पोल्युशन. दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ द पोल्युशन. वेगवेगळ्या प्रकारचं पोल्युशन आपण बघू शकतो. त्याच्यामधला एक पोल्युशन आपण आज डिस्कस करणार आहोत, विच इज नथिंग बट द एअर पोल्युशन. एअर पोल्युशन म्हणजेच काय, हवा प्रदूषण. तर हवा प्रदूषण होणार त्याच्यासाठी डिफरंट फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत, आणि मोस्टली मॅनमेड ऍक्टिव्हिटी ज्या असणार आहेत त्या मॅनमेड ऍक्टिव्हिटीजमुळे मोस्टली हे एअर पोल्युशन काय व्हायला लागले, इन्क्रीज व्हायला लागले, अँड विच अफेक्ट ऑन द ह्युमन बिंग ॲज वेल ॲज अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बाकीच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती पण त्याचा इफेक्ट व्हायला. म्हणजे जर आपण इथं बघितलं एअर पोल्युशन म्हणजे काय असेल, तर एअर पोल्युशन मीन्स डायरेक्ट और इनडायरेक्ट चेंज इन फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एअर which will harmful to the human and other living being is nothing but the air pollution. म्हणजेच एअरची जी काही फिजिकल केमिकल प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टी मध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट चेंजेस होणार आहेत, आणि ह्या चेंजेसचा इफेक्ट हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती, ह्युमन बिंग वरती होणार आहे. ह्या सगळ्याचा इफेक्ट म्हणजे these all the changes which are harmful to the living organism. लिव्हिंग ऑर्गॅनिझमला हे हार्मफुल आहे. तर जर आपण बघितलं व्हॉट आर द डिफरंट कंपोनंट्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द एअर पोल्युशन. म्हणजे पोल्युटेड एअर जर आपण बघितली तर त्या पोल्युटेड एअर मध्ये असे कोणकोणते कंपोनंट आहेत की ज्यामुळं ही एअर काय झालेली आहे, पोल्युटेड झाली. दिस इज नथिंग बट द कार्बन डायऑक्साईड, देन कार्बन मोनॉक्साईड. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं जे नॉर्मल आपण पर्सेंटेज बघतो ऍटमॉस्फिअर मध्ये 0.03 मीन्स 0.03% एवढं कार्बन डायऑक्साईड हे नॉर्मल आहे. पण त्याची जर लेवल वाढली तर काय होणार आहे, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द पोल्युशन. द कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन, देन द सल्फर डायऑक्साईड, देन नायट्रोजन ऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, देन हायड्रोजन सल्फाइड. These all gaseous components which are responsible for the pollution. Then solid मध्ये जर आपण बघितलं डस्ट आहे, ऍश आहे, त्याचबरोबर कार्बन, लेड, एस्बेस्टॉस. all these solid factors which are also responsible for the pollution, air pollution. Then what are the different sources of air pollution? आता एअर पोल्युशन हे कशामुळे होणार आहे, त्याचे सोर्सेस कोणते असतील, म्हणजे हे जे काही गॅसियस कंपोनंट असतील किंवा सॉलिड कंपोनंट असतील ते एअर मध्ये रिलीज होणार. पण हे जे कंपोनंट आहेत ते रिलीज होणार आहेत, पण त्यांचा सोर्स काय आहे, तर सोर्सेस जर आपण बघितले तर केमिकल इंडस्ट्रीज आहेत, डिफरंट इंडस्ट्रीज असतील. म्हणजे आपण जर बघितलं की जसं ह्युमन बिंगनी डेव्हलपमेंट केलेली आहे त्या पद्धतीनं वेगवेगळे प्रॉडक्ट्स फॉर्म करण्यासाठी इंडस्ट्रियलायझेशन झालं. आणि ह्या इंडस्ट्रियलायझेशनमुळे ह्या इंडस्ट्रीज मधून जे काही स्मोक असेल, जो स्मोक रिलीज होणार आहे, त्यामुळे काय होईल, त्याच्यामधून रिलीज होणारे जे हार्मफुल गॅसेस आहेत, अँड दीज हार्मफुल गॅसेस विच आर रिस्पॉन्सिबल टू पोल्यूट द एअर पोल्युशन करणार आहेत. सो केमिकल इंडस्ट्रीज असतील, ऑइल रिफायनरीज असतील, then thermal power stations, these thermal power stations which are also responsible
टू रिलीज द हार्मफुल गॅसेस इन द एअर. देन पेपर इंडस्ट्रीज आहेत, देन क्लॉथ मिल्स असतील, देन सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असतील. These are also responsible to release the dust in the air which is responsible for the air pollution. Then dynamites आहेत, then stone crushers असतील, stone crusher मधून बाहेर पडणारी जी काही डस्ट असेल which is also responsible for the air pollution. Then vehicles, then the vehicles जर आपण बघितले, सगळ्यात महत्वाचं जर आपण बघितलं तर व्हेकल जे आपण बघतो, टू व्हीलर्स असतील, फोर व्हीलर्स असतील, हे जे व्हेकल्स असणार आहेत कंटिन्युअसली याच्यामधून जे काही फॉसिल फ्युएल बर्न होणार आहे, त्या फॉसिल फ्युएल बर्न होताना जे काही हार्मफुल गॅसेस हे एअर मध्ये रिलीज होतात विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द एअर पोल्युशन. These are nothing but the carbon dioxide, carbon monoxide, which are released and which are responsible for the air pollution. Then the burning of this fossil fuel means petrol, diesel, coal, all these are responsible for the air pollution. किंवा आपण बऱ्याच वेळेला बघतो की बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं, जो काही कचरा असेल तो कचरा काय केला तर त्याचं बर्निंग केलं जातं आणि ते बर्निंग केल्यानंतर त्याच्यामधून जो काही स्मोक बाहेर पडणार आहे विच इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द एअर पोल्युशन. किंवा काही वेळा आपण हे पण बघतो की जे काही शेतामधला सुद्धा पालापाचोळा जो राहिलेला असतो, की आपण म्हणतो ऊस काढल्यानंतर जो काही पाचोळा राहिला असेल, पालापाचोळा राहिला असतो, तो सुद्धा काय केला, तो बर्न केला जातो. आणि तो बर्न केल्यानंतर जे काही कंपोनंट्स गॅसेस त्याच्यामधून बाहेर पडणार आहेत विच आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द एअर पोल्युशन. देन द इफेक्ट्स. आता या सगळ्याचा इफेक्ट म्हणजेच या सगळ्या कंपोनंट, हे जे काही कंपोनंट या सोर्सेस मधून एअर मध्ये रिलीज होणार आहेत की ज्यामुळं एअरच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज मध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट चेंजेस होणार आहेत आणि त्या चेंजेसचा इफेक्ट, हार्मफुल इफेक्ट हा ह्युमन बिंग वरती होईल आणि अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती पण होणार आहे. इम्पॅक्ट ऑन द ह्युमन हेल्थ वरती त्याचा इफेक्ट होईल. द इफेक्ट ऑन द रेस्पायरेटरी ट्रॅक वरती त्याचा इफेक्ट होईल. रेस्पायरेटरी ट्रॅकशी रिलेटेड, रेस्पायरेटरी सिस्टीमशी रिलेटेड नंबर ऑफ डिसीजेस होऊ शकतात. म्हणजेच डायरेक्ट जेव्हा रेस्पिरेशनच्या वेळी हे हार्मफुल कंपोनंट हे एअर मार्फत आतमध्ये जातील, लंग्स वरती जाणार आहेत आणि त्याचा इफेक्ट हा रेस्पिरेटरी ट्रॅक वरती होतो, रेस्पिरेटरी सिस्टीम वरती होतो. अँड ड्यू टू विच नंबर ऑफ रेस्पिरेटरी डिसीजेस विच आर ऑब्झर्व्ड इन द ह्युमन बीइंग ॲज वेल ॲज अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये पण, आपल्याला अदर मॅमल्स मध्ये पण हे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळते. मीन्स लंग कॅन्सर असेल किंवा दम्यासारखे रोग आपल्याला पाहायला मिळतील किंवा अदर काही रेस्पिरेटरी ट्रॅकशी रिलेटेड आपल्याला डिफरंट डिसीजेस, आपण ब्रॉन्कायटिस सारखा आपण डिसीज बघू शकतो, लंग कॅन्सर असेल. देन ड्यू टू द एअर पोल्युशन देर इज अ क्लायमेट चेंज. काय होणार आहे, क्लायमेट चेंज होईल. क्लायमेट चेंज झाल्यामुळे त्याचा इफेक्ट हा सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती होणार आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतो काही हार्मफुल जे काही गॅसेस असतील ते गॅसेस एअर मध्ये गेल्यानंतर त्याची रिएक्शन होऊन त्याच्यापासून ऍसिड फॉर्म होणार आहेत अँड देन देर इज अ ऍसिड रेन होईल. आणि या ऍसिड रेनचा इफेक्ट हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती होणार आहे, म्हणजे प्लांट्स वरती होईल, ॲनिमल्स वरती त्याचा इफेक्ट होणार आहे. त्यानंतर जर आपण प्लांट्स मध्ये बघितलं तर प्लांट्स मध्ये आपल्याला लीफ लिजन्स पाहायला मिळतील. लीफ लिजन्स म्हणजे जे काही लिव्स आहेत त्या लिव्स वरती आपल्याला लिजन्स पाहायला मिळतात. त्याच्यामधलं जे क्लोरोफिल कंपोनंट आहे त्याचं डिग्रेडेशन होणार आहे अँड ड्यू टू डिग्रेडेशन, डिजनरेशन ऑफ दीज क्लोरोफिल पिगमेंट देर इज अ फॉर्मेशन ऑफ द लीफ लिजन्स. तिथं काय फॉर्म होतील, लीफ लिजन्स विच आर ऑब्झर्व्ड इन द प्लांट्स. देन डिफॉलिएशन म्हणजे ते प्लांट मॅच्युअर होण्याच्या आधीच तिथं आपल्याला डिफॉलिएशन पाहायला मिळेल. देन रिड्यूस ग्रोथ ऑफ द प्लांट्स म्हणजे नॉर्मल प्लांटची ग्रोथ आपल्याला पाहायला मिळणार नाही. प्लांटची ग्रोथ ही काय असेल, स्टंटेड ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. जर आपण बघितलं रोड साईडला जे प्लांट्स असतात त्या प्लांटच्या लिव्स वरती पूर्णपणे असं थिक डस्टचा लेअर फॉर्म झालेला असतो
आणि त्यामुळं प्रॉपर त्याची काय होत नाही, ग्रोथ होणार नाहीये. सो द स्टंटेड ग्रोथ आपल्याला पाहायला मिळेल, देन डिफॉलिएशन पाहायला मिळेल, द नंबर ऑफ डिसीजेस विच आर ऑब्झर्व्ड इन द प्लांट्स. प्लांट्स मध्ये सुद्धा आपल्याला काही डिसीजेस पाहायला मिळू शकतात. सो दीज आर द डिफरंट इफेक्ट्स ऑफ द एअर पोल्युशन ऑन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. देन द नेक्स्ट आहे कंट्रोल मेजर्स. हाऊ वी कॅन कंट्रोल दिस एअर पोल्युशन. आता आपण हे एअर पोल्युशन कशा पद्धतीने कंट्रोल करू शकतो, तर जर आपण बघितलं इंडस्ट्रीज ज्या असणार आहेत त्या इंडस्ट्रीज मधल्या ज्या चिमनीज असतील त्याची हाईट वाढवली पाहिजे. टॉल चिमनीज which are constructed in the industries. Then automobile engines should be redesigned. म्हणजे जर आपण बघितलं जे काही व्हेइकल्स आहेत त्या व्हेइकल्स मध्ये आपण बघू शकतो की ऑटोमोबाईल इंजिन्स जे आहेत ते काय केले पाहिजे, these engines should be redesigned due to which less amount of gases which are released in the air and we can control the air pollution. Then PUC certificate, pollution under control certificate, is mandatory to all vehicles to check pollution. म्हणजे जर आपण बघितलं प्रत्येक व्हेइकल कडे PUC सर्टिफिकेट असलं पाहिजे. पोल्युशन अंडर कंट्रोल हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, ते कंपल्सरी केलं पाहिजे, मॅन्डेटरी केलं पाहिजे टू ऑल व्हेइकल्स टू चेक द पोल्युशन. म्हणजे हे पोल्युशन कंट्रोल करायचं असेल, पोल्युशन कमी करायचं असेल तर PUC सर्टिफिकेट हे प्रत्येक व्हेइकलला कंपल्सरी करणं गरजेचं आहे. बर्निंग ऑफ गार्बेज अँड अदर वेस्ट शुड बी बॅन्ड. म्हणजे जर आपण बघतो बऱ्याच वेळेला जो काही वेस्ट कचरा जो असणार आहे, गार्बेज जे असेल, दॅट इज बर्निंग ऑफ गार्बेज अँड अदर वेस्ट. बाकीचं जे वेस्ट असेल किंवा गार्बेज असेल हे काय केलं तर त्याचं बर्निंग केलं जातं. तर हे बर्निंग ऑफ गार्बेज और अदर वेस्ट शुड बी बॅन, ज्यावरती बॅन आणला पाहिजे. कसल्याही परिस्थितीत हे गार्बेज किंवा जो काही अदर वेस्ट असेल, अदर जो कचरा असेल, ऍग्रिकल्चर वेस्ट असेल याचं बर्निंग करता कामा नये. जर ते बर्निंग केलं तर त्याच्यामधून काय होणार आहेत, हार्मफुल गॅसेस बाहेर पडणार आहेत आणि त्यामुळे एअर पोल्युशन होणार आहे. याच्याऐवजी आपण या गार्बेज पासून, वेस्ट कंपोनंट पासून जे डिकेइंग कंपोनंट आहेत त्या डिकेइंग कंपोनंटचं डिकम्पोजिशन करून त्याच्यापासून फर्टिलायझर, मॅन्युअर्स तयार केले आणि परत त्या ऍग्रिकल्चर मध्ये आपण यूज करू शकतो. पण त्याचं बर्निंग करणं हे काय केलं पाहिजे, अवॉइड केलं पाहिजे, ते बॅन करणं गरजेचं. देन इन्स्टेड ऑफ पेट्रोल CNG इज यूज इन द व्हेइकल्स. म्हणजे पेट्रोलच्या ऐवजी काय केलं पाहिजे तर CNG विच कॅन बी यूज, द compressed natural gas which can be used in the vehicles मध्ये CNG वापरला पाहिजे. पेट्रोलच्या ऐवजी CNG वापरला तर आपण एअर पोल्युशन काय करू शकतो, कमी करू शकतो. ॲज वेल ॲज फ्रेम रूल्स अँड रेग्युलेशन फॉर कंट्रोल ऑफ द एअर पोल्युशन. जर एअर पोल्युशन आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर ज्या काही वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीज साठी डिफरंट रूल्स अँड रेग्युलेशन फ्रेम करणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीचे रूल्स अँड रेग्युलेशन ऑलरेडी गव्हर्नमेंटनी फ्रेम केलेले आहेत. पण ते रूल्स अँड रेग्युलेशन ही ती इंडस्ट्री फॉलो करते का, त्या पद्धतीनं त्या इंडस्ट्रीमधून फॉर्म होणारं जे काही वेस्ट असेल, त्या इंडस्ट्रीमधून रिलीज होणारे जे हार्मफुल कंपोनंट्स आहेत ते प्रॉपरली त्याची मॅनेजमेंट केली जाते का हे चेक करणं गरजेचं आहे. अदरवाईज आपण हे एअर पोल्युशन कंट्रोल करू शकणार नाही. आणि एअर पोल्युशन जर कंट्रोल झालं नाही तर त्या सगळ्याचा इफेक्ट हा ह्युमन बिंग वरती तर होणारच आहे, पण त्याचबरोबर बाकीच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती होईल. एन्व्हायरमेंट डिस्टर्ब होणार आहे, नेचर डिस्टर्ब होणार आहे आणि नेचर शिवाय ह्युमन बिंग हा सर्वाइव्ह होऊ शकत नाही. कारण डायरेक्टली इनडायरेक्टली वी डिपेंड अपॉन द एन्व्हायरमेंट, वी डिपेंड अपॉन द नेचर टू फुलफिल आवर रिक्वायरमेंट्स. आपल्या ज्या काही रिक्वायरमेंट्स असतील त्या फुलफिल करण्यासाठी आपण नेचरवरतीच डिपेंड असतो. त्यामुळे या एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन करणं, आपल्या ऍटमॉस्फिअर मधली एअर जी असेल ती शुद्ध ठेवण्यासाठी, आपल्या ऍटमॉस्फिअर मधली एअर ही त्याचं पोल्युशन होऊ नये यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन
फ्रेम केले पाहिजेत आणि ते रूल्स अँड रेग्युलेशन प्रत्येकानं फॉलो करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतो की प्रत्येक वेळी आपण आपलं पर्सनल व्हेकल न वापरता जर आपण काय केले तर पब्लिक ट्रान्सपोर्टचा आपण यूज केला तर बऱ्याच प्रमाणात आपण काय करू शकतो तर एअर पोल्युशन आपण कंट्रोल करू शकतो. सो इन दिस वे वी कॅन कंट्रोल द एअर पोल्युशन. दीज आर द डिफरंट कंट्रोल मेजर्स ऑफ द एअर पोल्युशन. तर याच्याशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन जे असणार आहे ते एअर पोल्युशन वरती आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे कंपोनंट्स ऑफ द एअर पोल्युशन असा 1 मार्काचा क्वेश्चन विचारला जाईल किंवा सोर्सेस ऑफ एअर पोल्युशन. त्याचबरोबर किंवा नुसता क्वेश्चन असाही विचारला जाईल गिव्ह एनी 2 कंट्रोल मेजर्स ऑफ द एअर पोल्युशन अशा टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन अशा टाईपचे पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. 1 मार्काचे 3 क्वेश्चन आपल्याला एअर पोल्युशनशी रिलेटेड पण एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकते. त्यानंतर एन्व्हायरमेंटल पोल्युशनची डेफिनेशन जी आहे ती डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे 1 मार्कसाठी. देन ऑल्सो हे जे काही हा इथे एक चार्ट आपल्याला दिलेला आहे बुक मध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द एन्व्हायरमेंट. तर हा चार्ट आपल्याला कम्प्लीट करण्यासाठी सुद्धा एक्झाम मध्ये येऊ शकतो 2 मार्कासाठी. जे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन एन्व्हायरमेंट तिथं नॅचरल फॅक्टर मॅनमेड फॅक्टर दिलं जाईल आणि नॅचरल फॅक्टर मध्ये मग तुम्ही ते नॅचरल फॅक्टर्स कोणते आहेत ते एक्झाम्पल याचे तिथं मॅनमेड फॅक्टर्स कोणते आहेत ते मॅनमेड फॅक्टर्स आपण तिथं कम्प्लीट करायचं. म्हणजे कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट अशा टाईपचा क्वेश्चन आपल्याला इथं विचारला जाऊ शकतो. सो दीज आर द डिफरंट क्वेश्चन्स रिलेटेड विथ दिस pollution and the environmental conservation. In next lecture we'll discuss the different types of the pollution, that is water pollution, then soil pollution. हे पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. थँक्यू व्हेरी मच.